ज्यांना सत्तेचा लॉलीपॉप खायचा आहे ते सत्तेच्या जवळ जात आहेत. निष्ठावंत आणि गद्दार अशी ही लढत असताना सत्तेच्या जवळ जाणारे निष्ठावंत नेत्यावर आणि कार्यकर्त्यावर आरोप करून निघून जात आहेत. सत्तेच्या सारीपाटावर त्यांनी खुशाल राज्य करावं, पण आमच्या नेतृत्वावर टीका करून त्यांना बदनाम करण्याचा डाव जर कुणी रचत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा शिवसेना महिला आघाडीच्या संघटिका डॉक्टर नैनाताई सिरसाट यांनी दिला आहे. शिवसेना महिला आघाडीच्या तत्कालीन जिल्हा प्रमुख संगीता चव्हाण यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट सोडताना शिवसेना नेत्या प्राध्यापक सुषमाताई अंधारे यांच्यावर टीका करून शिंदे गटात दाखल झाल्या आहेत. चव्हाण यांनी यापुढे तोंड सांभाळून बोलावं, अन्यथा जशास तसं उत्तर दिलं जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. अंबाजोगाई येथील शिवसेनेच्या तालुका कार्यालयात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस परळी केज विधानसभेचे संपर्क प्रमुख संजय भांबुरे, अंबाजोगाई तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब उर्फ प्रिन्स शेप, तसंच अंबाजोगाई शहर प्रमुख अशोक खेडे, अंबाजोगाई तालुका महिला आघाडीच्या तालुका प्रमुख रेखाताई घोबाळे, जयश्रीताई मोरे, आशाताई जोगदण यांच्यासह इतर कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वार्ता युट्यूब न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड. माता देवीला वंदन करते. छत्रपती विनायकाची राजा छत्रपती शिवरायांना वंदन करते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करते. आमचे पक्षप्रमुख, कुटुंब प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना मानाचा महाराष्ट्र करते. बीड जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक महिला आणि पुरुष जे ठाकरे बाळासाहेब ठाकरे साहेबांवर श्रद्धा ठेवतात, तसेच सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र. बीड जिल्ह्यामध्ये आज एक पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये माननीय आमच्या ज्या फायर ब्रँड नेत्या आहेत सुषमाताई अंधारे त्यांच्यावर गरळ ओकण्यात आली. त्याबद्दल मी इथे काही तुम्हाला सांगण्यासाठी उपस्थित झाले. माझ्याबरोबर माझ्या पक्षातील सर्व महिला, डॉक्टर महिला, वकील महिला, मी स्वतः डॉक्टर आहे, माझ्याबरोबर वकील आहेत, सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला आहेत, शेतकरी महिला आहेत, आमचे पक्षाचे शिवसेना भवनातून आलेले मोठे साहेब आलेले भगवा सप्ताहानिमित्त, त्यानंतर आमचे बाळासाहेब शेख तालुका प्रमुख, शहराध्यक्ष अशोक खेडे आणि तुम्ही सर्व. सुषमाताई अंधारेंवर बोलणे म्हणजे सूर्याला आरसा दाखवण्यासारखं आहे. सुषमाताई अंधारे पूर्ण आयुष्यभर सगळ्यांनी आतापर्यंत नशात त्या पक्षात आल्या तेव्हापासून त्यांनी काय संघर्ष केलाय आणि काय काय उपभोगलंय का भोगलंय हे सगळं जनतेला सगळं परिचित आहे. एका जिल्हा प्रमुखानं एका उपनेत्याची बरोबरी करू नये. सगळ्यात पहिली गोष्ट माझा असा अनुभव सांगते की जो व्यक्ती मातोश्रीवर जातो त्याचा श्री गणेशा होतो. त्याला कधीही आयुष्यात काहीही कमी पडत नाही. मान, सन्मान, प्रतिष्ठा, शिवसेनेचं पद असणे किंवा एक ज्वलंत शिवसैनिक होणे हाच मोठा मान आहे. तुम्हाला मोठं पद दिलेलं आहे, तुम्ही त्याबद्दलचा काय जे कोणी गरळ ओकली आहे त्यांनी जितक्या दिवसापासून कार्य करतात त्याचा लेखाजोखा त्यांचा शिवसेना भवनात दिलेलाच असेल त्यांनी. पण एखाद्या महिलेवर मस्तर करून बोलण्यासारखं असं वाटतंय आता तरी. त्यांची बरोबरी करणं शक्य नाही. भल्या भल्यांना त्यांनी बोलून दाखवलंय. तुम्ही म्हणता नीलमताई गोरे त्यांनी मला असं केलं. अहो, नीलमताई गोरे कुठले आहेत? तिकडच्याच आहेत ना. माननीय एकनाथभाई कुठले आहेत? आपल्याकडचेच आहेत ना, शिवसैनिकच आहेत. त्यांनी आयतं सगळं भाजपवाल्यांनी काय काय केलंय वर्षभरामध्ये सगळ्या जनतेसमोर या भाजप सरकारचा आणि मिंदे गटाचा सगळा अहवाल सगळ्या साध्या माणसाला कळायला लागलाय. सगळं सोशल मीडियावर गेल्या 1 वर्षापासून सगळं घटनाबाह्य सरकार कसं चालू आहे हे सगळं
सगळं माहीत असताना सुद्धा तुम्हाला जर निंदे गटामध्ये तुम्हाला पदाची किंवा पैशाची किंवा स्वार्थासाठी जर तुम्ही गेला असाल तर तुमचं अभिनंदन आहे किंवा तुम्हाला जय महाराष्ट्र आहे. पण कृपा करून तुम्ही आमच्या पक्ष उपनेत्या रणरागिणीबद्दल बोललेलं आम्ही कुणी म्हणजे आम्ही महिला खपवून घेतल्या जाणार नाही. त्याच्यानंतर आमच्या पक्षाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला त्या बीड जिल्ह्यातल्या महिला गटाला काहीच फरक पडणार नाही. जेव्हा 40 गद्दार गेले तर काहीच झालं नाही तर तुम्ही पदाधिकारी कुठे? मी सगळ्यात पहिल्यांदा असं क्लिअर केलंय की शिवसैनिक म्हणजे हेच मोठं पद आहे आणि त्याच्यावर तुम्ही सगळे काही त्या भगव्याची शान ठेवून जगता आणि तुम्हाला सर्व मान सन्मान आहे. पक्षामध्ये श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे आणि तुम्ही काय करताय, कुठं नांदताय तुम्हाला असं घर बदलू करायचं असेल तर काहीच उपयोग नाही. जिथं दिलं तिथं सुखी राहा, जिथं आहे तिथलं तुम्ही घेऊन घेतलंय की तुम्ही आयुष्यभर ठेवा काही फरक पडणार नाही. आणि मला तुम्हाला असं आणखी सांगायचं की आम्ही सर्व महिला शिवसैनिक आम्ही तळागाळातल्या सर्व जसं आपल्या पक्षामध्ये आपला नियम आहे मोठ्या साहेबांचा की 80% समाजकारण 20% राजकारण. इथं धर्म जात पंथ याचा विचार केला जात नाही, लिंगभेद केला जात नाही, सर्वांना योग्य सन्मान दिला जातो आणि त्याच आधारावर मी इथं बोलतीये. गेल्या काही दिवसात भगवा सप्ताहामध्ये महिलांना धमक्या देण्यात आल्या, काही कार्यक्रम हायजॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हा प्रमुखांना जे काही जिल्हा प्रमुख नेमले गेलेले आहेत मला एकच लक्षात येतं की पक्षाचा प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे आणि तुम्ही तुमचं अस्तित्व तिथे सिद्ध करून दाखवलं पाहिजे की तुम्ही काय करता, पक्षासाठी काय करता आणि जनतेसाठी काय करता आणि राजकारण काय विषय आहे. ह्या सगळ्यांचा मेळ तुम्हाला बसवता आला पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्हाला खरंच खूप त्रास आहे तर तुम्ही इथेच बोला ना, साहेबांशी बोला, पक्षाशी बोला, इथं ज्याच्याशी तुमचं वांदळ आहे त्याच्याशी चर्चा करा आणि मार्ग काढा. आपल्याला कार्य करायचंय, समाजकारण, राजकारण नाही समाजकारण करायचंय. कुठल्याही गोष्टीचं भांडवल करायचं नाही आणि तुम्ही जर गेला असाल तर तुमचा वैयक्तिक प्रश्न येतो तुम्हाला किती त्रास झाला आणि तुम्हाला काय पाहिजे होतं आणि काय नाही पाहिजे होतं, काय मिळालं होतं आणि काय मिळणार नव्हतं ते याच्याबद्दल मी कॉमेंट करू शकत नाही. पण तुम्ही आमच्या सुषमाताईबद्दल काहीही बोललं नाही पाहिजे. जरा अभ्यासपूर्वक बोला. तुम्ही त्यांची वैयक्तिक पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकला असतात. ते अगदी सरळ बाई आहेत, त्यांनी कुणालाही उत्तरं देतात, कुणालाही भेटतात आणि तुमचे प्रश्न सॉल्व्ह करतात. तुम्ही त्यातल्या एक आहे. एखाद्या महिलेबद्दल केलेला मत्सर दिसतोय आणि आता मत्सर करून भागत नसतं, हे राजकारण आहे. इथं आपण गोळ्या मिळायला राजकारण करू आणि आपला पक्ष वाढू आणि मला तर असं वाटतं ठाकरे गटामध्ये जे काही आहे ते कुठंच नाहीये आणि कुठंच मिळणार नाही, स्वतःलाच होणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय सुषमाताईंवर केलेले सर्व आरोप मुलाचे आहेत आणि इथून पुढे जर सुषमाताईवर काही आरोप केले या अपशब्द बोलण्यात आला तर महिला आघाडी त्यांना तशाच तसे उत्तर देण्यास समर्थ आहे, नाही दिलं जाईल.